हॅलो एव्हरीवन, जर का तुम्हाला 10वी झाल्यानंतर गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर तुम्ही बरोबर व्हिडिओवर क्लिक केलेले आहे। महिला पुरुष दोन्ही सुद्धा आवेदन करू शकणार आहात। फक्त 10वी उत्तीर्ण जरी तुमचे झाले असेल तरी सुद्धा एलिजिबल राहणार आहात। अट एवढीच की तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असायला हवी, म्हणजे तुम्हाला वाहन चालवण्याचा संपूर्ण ज्ञान असायला हवा। कारण ही जॉब वाहन चालकाची आहे। मुंबई उच्च न्यायालयाची ही जॉब अपडेट आलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये वाहन चालकासाठी 11 पोस्ट निघालेल्या आहे। टोटली गव्हर्नमेंट जॉब आहे। सविस्तरपणे माहिती डॉक्युमेंट सोबत सविस्तरपणे माहिती समजावून सांगणार आहे। व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। चांगली जॉब अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ स्टेप बाय स्टेप प्रोसिजरनी बघायचा आहे, त्यानंतरच तुम्हाला अप्लाय करायचं आहे। तर हॅलो फ्रेंड्स, मी उज्ज्वला भरणे स्वागत करते आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आजची जॉब अपडेट अशी सुवर्ण संधी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। महिला पुरुष दोन्ही सुद्धा आवेदन करू शकणार आहात। सोबतच स्टुडंट सुद्धा आवेदन करू शकणार आहात, कारण ज्यांचं 10वी उत्तीर्ण झालेलं आहे त्यांनी अप्लाय करायचे आहे। फक्त तुम्हाला मराठी हिंदी लिहिता वाचता बोलता सुद्धा आली पाहिजे। यामध्ये कुठल्याही प्रकारचे इंग्लिशचं नॉलेज मागितलेलं नाही आहे, म्हणजेच तुम्हाला मराठी व हिंदीचं ज्ञान मागितलं आहे। आणि तुम्हाला मुंबई शहराचं थोडंफार नॉलेज असेल तरी सुद्धा तुम्ही आवेदन करू शकणार आहात। अप्लाय कसं करायचं, प्रोसिजर काय आहे, कमीत कमी वयोमर्यादा काय आहे, महत्त्वाचं म्हणजे तुमचं मासिक वेतन 29,200 पासून 94,300 पर्यंत असणार आहे। सोबतच तुम्हाला नियमानुसार मासिक भत्ते सुद्धा मिळणार आहेत। चांगली जॉब अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। ही जाहिरात ही मुंबई हायकोर्ट कडून असणार आहे। 10वी पास उमेदवारांसाठी ही जॉब अपडेट असणार आहे। महिला पुरुष दोन्ही सुद्धा आवेदन करू शकणार आहेत। टोटली 11 पोस्ट असणार आहे आणि गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे मासिक वेतन तुमचं 29,200 पासून 92,300 पर्यंत असणार आहे व सोबतच तुम्हाला नियमाप्रमाणे भत्ते सुद्धा इथं मिळणार आहेत। उमेदवाराचं कमीत कमी 10वी पास असणं आवश्यक आहे आणि उमेदवाराला मराठी व हिंदी भाषेचा ज्ञान असणे आवश्यक आहे, म्हणजेच त्याला लिहिता वाचता व बोलता येणं आवश्यक आहे। उमेदवाराचे वय कमीत कमी 21 व जास्तीत जास्त 38 असायला हवा व मागासवर्गीय जर उमेदवार असतील तर त्यांची वयोमर्यादा 43 वर्षापर्यंत असणार आहे। खाली काही अटी दिलेल्या आहेत ते तुम्हाला समजून सांगते। उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स असायला हवा। ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय जॉबसाठी अप्लाय करता येणार नाही, कारण ही ड्रायव्हरसाठी जॉब असणार आहे, म्हणजेच त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी आहे। कमीत कमी 3 वर्षापर्यंत त्यांना जड व हलके वाहनाचा अनुभव असायला हवा व त्यांचा जो रेकॉर्ड आहे ड्रायव्हिंग रेकॉर्ड आहे तो स्वच्छ असायला हवा, म्हणजे उमेदवाराला वाहनाची देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचा ज्ञानसुद्धा असायला हवा। उमेदवाराला मुंबई शहराची स्वाभाविक रचना माहिती असायला हवी, म्हणजेच ज्यामुळे त्यांना मुंबई शहराचा पूर्ण ज्ञान असायला हवा। उमेदवार हा शारीरिकदृष्ट्या सुदृढ व निर्व्यसनी असायला हवा। त्याचे चरित्रसुद्धा चांगले व वर्तणूकसुद्धा चांगली असायला हवी। अर्ज करण्यासाठी तुम्हाला 500 रुपयाचा शुल्क इथं मागितलेला आहे। तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। अर्ज करण्यासाठी स्टेप बाय स्टेप मी प्रोसिजर सांगते, त्या स्टेपनी तुम्हाला अर्ज करायचा आहे। तर अर्ज करण्यासाठी लिंक इथं दिलेली आहे, मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। लिंकवर क्लिक करून तुम्हाला अप्लाय करायचे आहे। तर बघा, स्टाफ कार ड्रायव्हरची ही पोस्ट आहे। ॲडव्हर्टाईजची लिंकसुद्धा इथं दिलेली आहे। तुम्हाला लिंकवर क्लिक करायचे आहे आणि पूर्ण डिटेलपणे ॲडव्हर्टाईज वाचून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले आहे ऑनलाईन पद्धतीने कसं अप्लाय करायचे, ते सर्वच इन्स्ट्रक्शन तुम्हाला इथं वाचून घ्यायचे आहे। बघा, डिटेल ॲडव्हर्टाईजमेंटची लिंक ही आहे। तुम्हाला सर्व डिटेलमध्ये ॲडव्हर्टाईज वाचून घ्यायची आहे तुमची। बघा, इथं तुमचं पेपर घेतलं जाणार आहे। लेखी परीक्षा तुमची 20 गुणाची होणार आहे। ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच वस्तुनिष्ठ पद्धतीने तुमचा पेपर होणार आहे। पूर्वानुभव हा तुमच्या 10 गुणांचा असणार आहे। सोबतच तुम्हाला मोटर वाहन परीक्षासुद्धा घेतली जाणार आहे, ती 10 गुणांची तुमची असणार आहे। उत्तीर्ण गुण कमीत कमी तुम्हाला 7 पाहिजे आहे आणि 20 पैकी सुद्धा इथं 7 कमीत कमी तुम्हाला गुण राहिले तेव्हाच तुम्ही इथं इलिजिबल ठरणार आहात। त्यानंतर तुमची तोंडी परीक्षासुद्धा इथं घेतली जाणार आहे, म्हणजे तोंडी मुलाखत तुमची होणार आहे 10 गुणांची, म्हणजे टोटल ही 50 गुणांची पेपर इथं होणार आहे। तुम्हाला कमीत कमी 25 गुण इथं घ्यायचे आहे, त्यानंतरच तुमचे इथं सिलेक्शन होणार आहे। तुम्हाला मोटर वाहनाचा
ज्ञान असणे आवश्यक आहे. मराठी हिंदी भाषेचा ज्ञान असणे आवश्यक आहे. कुठले कुठले डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे त्याची सुद्धा आपण जानकारी घेऊया. तर जन्मतारखेचा पुरावा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. शाळा सोडण्याचा प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र व तुमची 10वीची मार्कशीट, डिप्लोमासुद्धा तुम्हाला इथं पाहिजे आहे. शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक म्हणजेच तुमचे सर्वच जे मार्कशीट आहेत त्यासुद्धा तुम्हाला इथं लागणार आहेत. 10वी 12वी डिप्लोमा जे काही तुमचे एज्युकेशन झालेलं आहे सर्वच तुमचे डॉक्युमेंट इथं तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर तुम्हाला अप्लाय कसं करायचं, ऑनलाईन पद्धतीने अप्लाय कसं करायचं ते इथं सविस्तरपणे माहिती सांगितली आहे. तुम्हाला 500 रुपयाचं इथं नोंदणी शुल्क मागितलेलं आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे व ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला फीससुद्धा पेड करायची आहे. तशा प्रकारेच तुमचं इथं सर्व डिटेल्स माहिती सांगितलेली आहे. बघा, अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन ID वरून तुम्हाला एक रजिस्ट्रेशन ID व पासवर्डसुद्धा मिळतो. त्यानंतर तुम्हाला जो ॲप्लिकेशन तुम्ही फिल करता त्याला प्रिंट करून ठेवायचे आहे आणि तो प्रिंट आऊट घेऊन तुम्हाला परीक्षा केंद्रामध्ये जायचे आहे. परीक्षेची जी तारीख आहे ते तुम्हाला नंतर कळवण्यात येईल. तो आता फक्त तुम्हाला अप्लाय करायची तारीख इथं दिलेली आहे आणि बघा तुम्हाला अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करायचे आहे व पूर्ण डिटेल इथं ॲप्लिकेशन फिल करायचं आहे. सर्व माहिती सविस्तरपणे वाचून तुम्हाला फिल करायची आहे. कारण मी जर फॉर्म भरला तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल, मी म्हणून सांगत नाही आहे. पण अप्लाय ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर सविस्तरपणे तुमचं नाव, गाव, राहण्याचे ठिकाण, तुम्ही मेल आहात की फिमेल आहात, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, किती वर्षापासून आहे, सर्व जानकारी तुम्हाला इथं लिहायची आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेटसुद्धा अटॅच करायचे आहे. तुमचे कास्ट सर्टिफिकेट अटॅच करायचे आहे. तुमचे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अटॅच करायचे आहेत. नंतर तुम्हाला आय अग्रीवर क्लिक करायचे आहे व तुम्हाला त्यानंतर सबमिटवर क्लिक करायचे आहे. आय होप फ्रेंड्स तुम्हाला सर्व डिटेल्स समजली असेल. लवकरात लवकर अप्लाय करा आणि लवकरात लवकर तुमचे ड्रीम जॉब मिळवून घ्या. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण त्यांना सुद्धा जो जॉबची गरज असेल तर त्यांना सुद्धा जॉब मिळेल. चला तर मग भेटूयात नवीन ऑपॉर्च्युनिटी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तेवढं बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर.